एवढं सारं काम करावं लागतं मला. आणि माझा नवरा ना, खरंच माझं लव्ह मॅरेज असून काहीच फायदा नाहीये, कुठल्याच कामाचा नाहीये. मला एक काम सुद्धा करू लागत नाही. हा सकाळी जॉबला जायचं असलं की मलाच डब्बा बनवून द्यावा लागतो. डब्बा बनवण्यासाठी सुद्धा मला मदत करत नाही. काय करू ना मला काहीच कळत नाहीये. पहिले दिवस किती छान होते आणि लव्ह मॅरेज करून ना मीच पछतावा करून घेतलाय स्वतःचा. पण आता काय करणार, नाविलाज, काहीच नाही करू शकत. चला ठीक आहे, अशा गोष्टी बोलत बसली, ऐकेलच तो. ऐकला तर रिकाम फालतूपणा होऊन जायचा. हा राहुल, आवरलं का तुझं? हो हो आवडलं. हो ठीक आहे, मी तुझं टिफिन बनवून ठेवलाय, तू घेऊन ये लवकर बाहेर. बरं बरं आलो. तशी पण ना मी फार थकली अरे, आता मला ना थोडासा आराम करायचंय बघ. बरं बरं ठीक आहे आलो 2 मिनिटं. हो हो ये लवकर. बस चल, झाली तयारी माझी बी. हो का? मी येतो आता. घराची जरा काळजी घ्या. ठीक आहे चालेल, या. आणि जेवण करून व्यवस्थित आराम कर, थोडस जास्त दगदग करू नको. हा ठीक आहे चालेल, लवकर आपण संध्याकाळी. चालतंय 7-7:30 होईल मला यायला. 7:30 होईल म्हणलं. बरं बरं ठीक आहे. चालतंय, येऊ का? हो बाय बाय. चला, नवरा तर गेला आता. मोना मॅडम, तुम्हाला आता पूर्ण दिवस मोकळच आहे. आता मोना मॅडम मनाचीच मनमानी करणार. तसं पण नवरा तर कुठल्या कामाचा नाहीये. काय करणार, लव्ह मॅरेज केलंय ना, थोडंफार प्रेम द्यावं लागतं नवऱ्याला पण. तसं पण आपण 3-3 पाळून ठेवलेत. मी काय करते, दिवसभर तर आहे माझ्याकडे. माझ्या ना पहिल्या बॉयफ्रेंडला बोलवूनच घेते घरी आज आणि मस्त मज्जा करते, फुल एन्जॉय करते. माझा मोबाईल. हॅलो हॅलो. ए, कुठे आहेस तू? मी तुझ्या मनात. हे तर मला माहितीच आहे रे, तू तर हमेशा माझ्या मनातच असतोस. बरं ऐक ना, मी काय म्हणते, हा बोल. माझा नवरा राहुल माहिती आहे की तुला? हो. तो गेलाय का आम्हाला? अरे वा. आता लय मजा येईल आपल्या दोघाला. हो का? हो. ते कसं? ते आल्यावर सांगतो ना तुला. चल ठीक आहे, मला माहितीच होतं. माझा कॉल आला म्हणजे तुला लगेच कळून जातो. मी तुला बोलवलंय है ना? हो हो ये मग. माहिती. ये मग लवकर. आलो आलो आलो. चल ठीक आहे, मी वाट बघते तुझ्या. हो 5 मिनिटं थांब, 2 मिनिटात आलो. 5 मिनिट थांबू आणि 2 मिनिटात येतोय. हो माझा डायलॉग येतो. ते काय मनावर घेऊ नको. ओके चल ठीक आहे, लवकर ये. बाय बाय. चलो बघू आता, नितेश आल्यानंतर मज्जाच मज्जा. चला, तशी पण तयारच होऊन बसलेली आहे, परत परत तयार व्हायची काही गरज नाही. हा हॅलो बेबी. हॅलो. नितेश, तू आलास? हो. माय डार्लिंग. बर कस काय बोलवलं आज तुम्हाला? आज हा चक्क मौज मस्ती करायला. अरे वा, ते तर आपलं मतलब म्हणजे तुला नाही समजणार का ते. तू सोडून दे, तुझ्या डोक्याच्या बाहेर येते. बरं छान दिसतेस तू आज. हा लय भारी. थँक्यू. माझं रूप लय भारी, तुझं रूप लय भारी, तुझं सगळंच लय भारी. हो का? काय इरादा आहे मग? इरादा विरादा कुछ नहीं, मेरा तो सिर्फ वादा, एक ही वादा, क्या? तेरे से मिलने का जान. मैं तेरे को नहीं भेटूंगा तो दूसरे किसको भेटूंगा? हो का? वैसे तीसरी है लेकिन वो पेंडिंग पे है. क्या? कुछ नहीं, तू है लेकिन पेंडिंग पे है मिलने का इरादा. तुला असं वाटत नाही का तू जास्त करतोय आज? करावं लागतं थोडंफार. हो का? बरं बोलणे में वेळ नाही घालणे का? खरं खरं सांग, कोणाला भेटून तर नाही आला नाही ना? नाही 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 नाही, तसला विचार करायचं नाही का? तसं काही असेल ना, मारून टाकेल तुला. मारून टाक बिंदास मारून टाक. खरंच बोलते मी, खरंच मारून टाकेल. मी बी खरंच बोलतोय.
तसं तेच काही म्हणते. असेल तर मारून टाक. तसं काहीच नाही. हो का? हो. बरं मी काय म्हणतो, काय? थंडी वाजते, हो हो. जरा अंग गरम करावं म्हणलं. हो का? हा. बर. तर, तसं पण तू मुंबईला जाऊन आल्यापासून थोडासा बदललेला दिसतोयस मला. काय? असं मुंबईची हवा आणि मुंबईचं पाणी बर. असं लागतं, असं लागतं, असं लागतं, हो का? काळीच बंद पडून जातं. हो का? मग हे लय काय danger. कॉलेज बंद पाडून आणलंयस की नाही, माझ्याकडे? नाही, सध्या चालू आहे. हो का? कधीपर्यंत चालू राहील ते माहित नाही मला, पण सध्या चालू आहे. तुला नीट समजावून सांगते, माझ्यासोबत जर नीट राहायचं असेल ना तर नीट राहायचं, नाही तर तुला सोडून देऊन ना माझ्या नवऱ्यासोबत मी चांगलं राहायला शिकेल. मग आलं का लक्षात? मला एक कळत नाहीये, तुझ्या नवऱ्यामध्ये काय कमी आहे? आता काहीतरी असेल म्हणूनच तर मी तुला ठेवलंय की. हे बी आहे तुझं. मग उगाच ठेवलंय का तुला? बरं, बोलण्यात वेळ घालू नको. हो का? आपण ना सुरुवात करू, म्हणजे सुरुवात चांगली झाली तर आपलं अंतिम पण चांगलं होतं. हो का? चल ना मग करूया सुरुवात. तसं पण मी तुला त्याचसाठीच बोलवलंय. खरं? बर, चल मग चालू करूया. हम्म. काय झालं ग? काय नाही झालं, जेवढं व्हायचं तेवढंच झालं. आणखी किती करायचं? बस झालं, मला वाटलं एक दोन अजून होईल. बर मी काय म्हणतो, मी जाऊ का आता? बाहेर काम आहे खूप मला. हो, जाऊ शकतोस. घे काळजी मग. चला, नितेश तर गेला येऊन. तसं पण नितेश काय वाईट नाहीये, पण आज असं का वाटतंय की नितेश मला असं बदलल्यासारखं दिसतोय. असं वाटायला लागलं की हा आता माझ्या काही कामाचा राहिलाच नाही. काय करू काय करू. चला ठीक आहे, बघते मी काय करायचं ते. तसं पण ना आपण पेंटिंग वर काय कमी ठेवलेत का? नितेश नाही तू दुसरा. मी काय करते, तशी पण ना मला काही मज्जा नाही आली. मी कोणाला बोलू, कोणाचं तरी नाव लक्षात यावं. असं कोण आहे जे की मला इथे येऊन म्हणजे खुश करू शकतं. माझा नवरा तर काहीच कामाचा नाही, आणि हा नितेश पण ना कुठल्याच कामाचा नव्हता. रिकामाचा येऊन बडबड करणार आहे. नुसतंच बाता ठोकतो. मी काय करते, मोहनला बोलवून घेते. तसं पण ना मोहन हा खूप रंगीला आहे अगोदरच, आणि मला पण तर रंगीलाच मोहन आवडतो. हॅलो हॅलो पिलू. ए मोहन, ऐक ना. काय झालं मग? काय म्हणालास? काय झालं म्हणलं? अच्छा, मी काहीतरी वेगळंच ऐकलं. ए ऐक ना, मी काय म्हणते, बोल ना. तसं पण आज माझा नवरा नाहीये घरी. मग काय करायचं? काय करायचं? अरे तुझा नवरा नाही ना घरी. अरे बाबा, मी समजून घे ना, बोलवते मी तुला. कधी येऊ सांग? आता लगेच 5 मिनिटामध्ये ये ना. 5 मिनिटामध्ये? आलोच लगे 2 मिनिटात तुझ्याकडे. हो ये, हा लवकर. हो आलो. मी वाट बघते हा तुझी. बाय बाय. चला, आता ना मोहनला बोलवलंय मी. मोहन आला ना त्याच्यासोबत मस्त गप्पा वगैरे मारते. तसं पण ना मोहन हा खूप हँडसम आहे, आणि ना त्याच्यासोबत ना मला जेवढ्या रंगरलिया म्हणायचं तेवढा म्हणून घेईन. तसं पण ह्या नितेश सोबत ना नाही आली, येईलच इतक्यात आता मोहन पण. तसं पण तो खाली. हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जाए. हाय होय होय मोहन. हॅलो बेबी. बर, आज चांगली खुश दिसते तू. कस काय ग? मोहन, काय? माझा नवरा ड्युटीला गेलाय, आणि तुला माहितीये तू 7-7:30 वाजल्याशिवाय येत नाही. तसं पण मी तुला कधी कधी बोलवतेस ना. कधी कधीच बोलतो, रोज नाही बोलत. रोज जर बोलवली तर किती भारी वाटेल बरं मला. हो का? मला रोज बोलत जा ना ग, म्हणजे माझी पण मज्जा आणि तुझी पण मज्जा. तेवढं तर आहेच, पण मी रोज रोज तुला कशी बोलवणार ना. फोन लावायचं, फोन लावून बोलून घ्यायचं. मोहन
येणार आहे, मी आलो पळत पळत. हा. नटी मोहन. मला माहिती आहे माझं मोहन खूप रंगीला आहे. म्हणून तर मी मोहनला बोलून घेतलंय आज. हातलं चिकन आहे तुझं. आजच दिसला तुला? आज म्हणजे वरतून चोळतोय ना म्हणून भारी वाटतंय. म्हणजे हात ग. हो का? बरं. तस तू पण खूप क्यूट दिसतोय आज. तसं मी क्यूटच आहे. हो का? हो. मोहन काय ऐक ना, बोल ना. माझा नवरा मला खुश नाही करत ना रे. मग तेच का मी आहे ना, मेकेच खेत की मुली आहे. हा मी करेल तुला खुश. चालेल ना? भागेल भागेल? म्हणजे पळेल. हा, हा. चल ना मग. म्हणलं भागेल म्हणजे भागाकारचं चिन्ह घातलं का मध्ये? कशात? मध्ये भागेल असं. भागेल. असू दे, हा. ते माझ्या डोक्यात नाही बसणार. बसणार तुझं तर कधी पण कोड्यातच बोलणं असतं आणि मला कधी ते समजतच नाही. मी अशीच चालू करून देते आणि आज पण तसंच करूया, आपण चालू करूया. चल ना. कुठं? अरे मला खुश करणार नाही तू? खुश लगेच करतो खुश. चल. अरे अरे असं कसं? मग कसं? थोडस जवळ ये, जवळ ये. थोडस तोंड असं जवळ घे. अरे इकडे आहे मी. अच्छा, हा. ए माझ्याकडे बघ ना. तुझ्याकडे बघू. असं कसं बघतोय? मग कसं बघू? तू ना हा. मोहन. हा. चल ना, कशाला टाइमपास करतो? करूया ना आपण. तूच सुरुवात कर. मला ना कस तरी वाटत. तुला आज काय झालं? आज म्हणजे मी सोडून दे, आज माझी इच्छा नव्हती म्हणून मी आलो. आज आज तू होऊ दे. म्हणजे तुझी इच्छा नसल्यावर मग मी खुश कशी होणार? होऊन जाईल नंतर हळूहळू. हो का? पक्का? सुरुवात तर करतो. ओके ठीक आहे. मोहन काय तू जर असं करायला लागशील तर मग करणार कशी मी? काय सुरू. होऊन जाईल. बरं मी असा हात टाकतो, तू इकडचा हात टाक. मी थोडं जवळ येतो, तू इकडून जवळ ये आणि आपण हळू जायचं. ऐक उठ ना. पिल्यासारखं वाटतंय मला तर. काय? दारू. तुझ्या पुढे आता एवढी बॉटलच आहे तर मग दारू पिल्यासारखं तर वाटणारच ना. बर व्हायचं तेवढं फ्रेश तर झालो मी. मी काय म्हणतो, 4 वाजले संध्याकाळचे, राहिले 2 घंटे. आता माझा नवरा पण येऊ शकतो. बरोबर. मग मी काय करतो, निघायची तयारी करतो. बरं का? हो तू निघ, खरंच निघ. काळजी घे. चल ठीक आहे, बस इथंच बस. तू इथंच बस. तू बसून राहा. अरे मी दरवाजा लावून घेते ना. बरं तू दरवाजा लावून घे, मी येतो. बरं हो हो ये. चल बाई दरवाजा लावून घेते. चला 4 तर वाजले. मी काय करते, थोडा वेळ ना आराम करून घेते. मोहननी पण ना आज मला खरंच खुश तर केले, पण आता मी 3 घंटे काढणार कशी एकटी? कोणीतरी ना मला बोलण्यासाठी पाहिजे सोबत. मोजमस्ती नाही तर नाही, तशी पण मी खुश तर झालीच आहे. आता बस, आता ना फक्त ना बोलण्यासाठी घेते मी बोलून. पण कोणाला घेऊ? तसं तर माझे बॉयफ्रेंड भरपूर आहेत, पण घेऊ तरी कोणाला बोलून? मी काय करते, राम्यालाच बोलवून घेते. तसं पण ना हा शेतामध्ये काम करून करून थकला असेल, त्याला थोडस गोड बोलून घेते आणि त्याचा पण आराम होईल आणि माझे पण टाइमपास होऊन जाईल. हॅलो हॅलो. ए राम्या, बोल ना ग. काय करतोय तू? काढतोय. काय गवत. काय रे राम्या, तू बघावं तेव्हा शेतामध्ये राबत असतोस. तुला काही तुझ्या मोनाची आठवण येते का नाही रे? अगं येते तुझी आठवण.
हो असं का? काय बोलते तू? ए राम्या ऐक की, काय तुझी लय आठवणी आली रे मला. पण येऊ का घरी तुझ्या? ए राम्या ये की खरंच. बाबा आलो थोड्या वेळाने. लवकर ये बरं का पण. का बरं? आता काय आहे ना, 4-4:30 वाजले तर हो. 5-6-7 म्हणजे आपल्या दोघांना वेळ नाही भेटणार मग जास्त बोलायला म्हणून. माझं काही शेतातलं काम झालं की येतो तिकडे तुझ्याकडं. अरे तुझ्या शेतातलं काम सोड, पहिले माझ्याकडे ये की. बर तुझ्या शेतातलं काम करायचं आहे? काय? म्हणजे तुझं काम करायचं आहे का भेटायचं? हा, ये लवकर बर का. बर आलो आलो. हा लवकर या. हो हो ठेवू का? हो. किती गोड बोलतोय ना राम्या खरंच. पहिलंच मी राम्यालाच बोलवायला पाहिजे होतं. तसं बी ना 3-4 घंटे रामासोबत बोलले पण असते आणि राम्याने खुश बी केला असतं मला. तसं बी राम्या खुश करतोयच मला, पण राम्या बोलते किती क्यूट. आता राम्या आला का अशीच गप्पा मारत बसेल मी त्याच्यासोबत. तसं बी ना राम्याला गोड गोड बोलते. काय बोलायला लागली मी पण. राम्या माझ्यासोबत बोलायला लागलं की राम्यासारखंच बोलणं येऊन जातं मला पण. जाऊ दे, आता राम्या पण येईल. तसं पण ना राम्याला ना माझं हे लुक पण फार आवडतं. हेच ठेवते, कशाला उगं बार बार चेंज करत बसायचं. हा 15 मिनिट झाले आणखीन राम्याचा पत्ता नाही. कधी येतो राम्या, ये रे बाबा लवकर. राम्या आला वाटतं. अरे अरे हो आले राम्या, थांब जरा. हो रे बाबा आले मी. राम्या एवढं दरवाजा वाजवायचा असतो का? आले आले आले. हो राम्या आले बाबा. अरे किती वाजवतोयस तू? काय रे तू पण, चल ये बाबा घरात ये. काय 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 कोणता राम्या कसला राम्या? काय काय भटक भवाने काय चालू तुझं? आहो तुम्ही राम्या एवढ्या लवकर कसं काय आले तुम्ही? अगं सुट्टी झाली म्हणून आलो मी घरी. हो का? तुझं तर इथं वेगळंच चालू आहे. केव्हापासून मी ऐकतोय राम्या तसं ये घरी जा घरी. काय आहे? अहो काय नाही, या नाही सांगते ना मी तुम्हाला. तुम्ही एवढं भरत काय बरं, काय झालं तुम्हाला आणि हे अचानक? काय तुझं हुल्या साडी हिचकटलेली, ते केस वाकडे तिकडे झाले. मी तुला सकाळी जसं सोडून गेलो तसं दिसतच नाही तुम्हाला. अहो मी झोपले होते. कस काय झोपलेत? कोणासोबत म्हणजे? झोपले काय का? बोलताय तुम्ही? कोणासोबत म्हणजे काय बोलताय तुम्ही? वा रे वा, ये बघ तू जरा इकडं, तुला दाखवतो मी इकडं. अहो अहो, माणूस काय करायला गेला असेल मध्ये, मलाच काहीतरी करावं लागेल. याने तर मला डायरेक्ट पकडला तर आम्ही वगैरे म्हणताना काय 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 प्लॅन करू मी आता, मला कळना झाले. काहीतरी प्लॅन करावाच लागेल मला. काय जास्त होतंय तुला? अहो, बस इथं. इथं बस माझ्या समोर. काय काय मॅटर काय चालू आहे? मॅटर हे चालू काय मला सांग बघ. काय काय मॅटर चालू आहे? अहो ऐका ना तुम्ही, कुठे काय मॅटर चालू आहे? कुठे काय matter काहीच चालू आहे नाही. म्हणजे? अहो ते भाजीवाला राम्या नाही का, त्याला भाजीपाला घेऊन बोलवलं होतं मी. असं काय? मला वाटलं तो भाजीवाला राम्या आला की काय. बेटी करेल तू इकडे झोपली होती का? अं, काय मॅटर आहे सांग लवकर. अहो आता इथंच मारून टाकतो तुला खपकन घालून. कशाचं काय मॅटर, कसलं कुठलं मॅटर, मग काय करताय काय तुम्ही? राम्या पम्या सम्या काय आहे असं? मी तुला काय कमी केली होती का? अहो ऐका ना, ऐका ना तुम्ही, तुम्हाला कळताय का तुम्ही काय करताय? तू गप्प बसा ना. तुम्हाला काही वाटतं का हो? मी तुम्हाला 10 वेळा सांगतेय ना, तो भाजीवाला राम्या आला होता. बर भाजीवाला राम्या आलता कशाला? कशाला? भाजीपाला घेऊन. काल परत फ्रीज फुल केलंय आपण. कोणती भाजी आणली? ते तुम्हाला शेपूची भाजी जास्त आवडते ना, शेपूची ती भाजी संपली 2 होती. गड्डे आणून ठेवलेले. संपली ना ती काय काल. संपली? खाल्लीच नाही मी. असले बहाणे सांगायचे नाही. बोल खरं खरं काय बोल. आणि डील खूप सोडून खरं खरं काय सांग लवकर. सांग सांग सांग. डील कोणाला ठेव? सांग सगळं खरं खरं सांग मला आज काय. आणि माझ्या प्रेमामध्ये काय कमी पडली ते बी सांग मला आज. आज होऊ ना ते दूध का दूध आणि पाणी का पाणी चाला. आज सांगतोच मी तुला आज. सांग लवकर बोल. हो हे काय 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 हे ठेवून द्या ना. हे राहू दे इथं. माझ्याकडे ठेव. मला सांग तू काय कमी पडले आज. मला ना तुमच्याकडून काही कमी नाही पडलो, पण मग मी तर काहीच नाही केलं, तरी मी तुम्ही मला मुद्दाम विचारताय, जबरदस्ती करताय. आता मी काय सांगणार बरं? काही कमी केलं नाही मला सांग. नाही. हे फोनवर बोलून कुणाला बोलत होते? कोण राम्या श्याम्या धाम्या? आता मी कसलं काय काय चाललं होतं तुझा? आता मी किती वेळा सांगू तुम्हाला भाजीवाला होता म्हणून? तुम्हाला माहित नाही का? भाजीवाला होता? हा. अरे तुला काय सांगू, भाजीने आपलं फ्रीज भरलंय बघ. फ्रीजच्या खाली पडेल खोललं की फ्रीज. असले नाटके मला सांगत नको जाऊ. माझ्यापासून काही तकलीफ असेल तर मला सांग, पण मला हे असलं चालणार नाही तुझे रोजची किटकिट. असे किती बोलावं माझ्या माघारी तू?
मला तर काहीच कळत नाही बाई नेमकं माझ्यासोबत अगं लव्ह मॅरेज केलंय आपण. लव्ह मॅरेज करून तू असं करते म्हणजे तुला वेगळंच विषय वाटतोय तुला. हा तुला काय कळतं का काय चांडाळ आहे. हा बोल ना. तू जा ना तर मीच जातो इथून. हा तुला सांगतोय मी लास्ट वॉर्निंग आहे. एक काम करतो मीच चालू जातो. मला माझंच काही खरं नाही. तुला माझ्यापासूनच तकलीफ आहे ना तर मी ना आता इथून सोडून चालू जातो ना तर तुलाच पाठवतो बॅग. इथं बॅग आहे ती बॅग भरून आणून इथून तुला इथून डायरेक्ट इथून चालतो व्हायचं. तू माझ्यापाशी राहायचंच नाही. काय करू मी ह्याचं? याला इतका समजून सांगण्याचा प्रयत्न करते तरी हा ऐकत नाही. मलाच काहीतरी प्लॅन करावा लागेल आता. तसं पण ना माझ्या हातात चाकू आहे. आजकाल तसं पण ना असं भरपूर ठिकाणी घडायला लागलंय. काय नाही होते. हा तसं पण ह्या नवऱ्यापासून मला काही सुखत नाहीये. ह्याला ना मारूनच टाकते आणि फेकूनच देते बाहेर मारून टाकून. शेवटी माझी बॅग भरून घेऊन येतोय ना कोण्या घराच्या बाहेर जाते मी तिथून बघते. काय करते. हा कुठे काय करते मी? तुम्ही तर मला घराच्या बाहेर काढताय बॅग आता. भरली मी हे घेऊन चाललं जायचं. माझ्याजवळ तू राहायचंच नाही. लय झाले तुझे नाटके रात्रंदिवस. हा मी सकाळी फोन बी केलते तुला तिथं की बायको काय करत असेल काय नाही. पण बायकोचा फोन व्यस्त येत होता. म्हणलं चला तरी मला डाऊट आला की बाबा मैत्रिणीला बोलत असेल. सॉल्व्ह झालं. म्हणलं आता घरी गेल्यावर पण इथं वेगळंच काहीतरी विषय चालू होता. हा इकडं माझ्याकडे बोल तिकडे काय बघते. हा देतो तो चाकू माझ्याकडं. हा चाकू तो दे माझ्याकडं. रिकामा मला बोलायला नको आणि इथून तू निघ. चल चल बोललो ना इथून जायचं. तू निघून जायचं. तुला सांगतोय मी. चल दे ही बॅग घे आणि निघ. चल घराच्या बाहेर होय घराच्या बाहेर होय बोललो ना मी. जायचं घराच्या बाहेर डायरेक्ट. काय विचार करते. ए चल घराच्या बाहेर. काय अगं ए अगं बाय अगं बापरे आता तर मी प्रयत्न तर केला मारण्याचा आणि एका चाकूतच माझा नवरा. अरे देवा मी काय करू? खरंच काही झालं तर नसेल ना? देवा प्लीज काही व्हायला नको यांना. ओ ओ ओ उठा ना. अरे बापरे हे तर उठत पण नाही. मला खरंच निघून जायला पाहिजे इथून. मी जो प्लॅन केला मी नाही करू शकत ते. एवढी निर्दयी आणि एवढी कठोर कसं होऊ शकते मी? या हाताने माझ्या नाही मी यांना सोडून तरी कशी जाऊ? पण मला काहीच पर्याय नाहीये. माफ करा मला. चालण्यासाठी इथून